हॅलो एव्हरीवन. आज सकाळची वेळ आहे. इथे माझी भाजी चपाती पण झालेली आहे आणि मला बाहेर जायचं आहे, एक वर्कशॉप अटेंड करायचं आहे. आणि आता विहान पण बाबांसोबत स्कूलला चाललं आहे. इथे मी नाश्ता पटापट करून घेते. कामं करता करता कधी दुपार झाली मला कळलंच नाही. मी जेवून घेते आणि सगळी साफसफाई करते आणि थोडी भांडी आहेत ती पणही घासून घेते. नंतर माझी तयारी करते. मी मस्त फ्रेश झाले. हा किट मी ऑनलाईन मागवला. मला जास्त मेकअप करायला आवडत नाही, पण थोडाफार मी करते. मी आता केस विंचरते आणि मला एक साधी वेणीच आवडते, तर मी साधी वेणी घालते आहे केसांची. आता मी रेडी झाली आहे. कसं वाटलं माझा लूक? छान दिसते ना? कमेंट करून सांगा मला. आता आम्ही रिक्षा पकडून बँड्रा स्टेशनला चाललो आहे. तिथून आम्ही गोरेगावला जाणार आहोत. वर्कशॉप आमचं गोरेगावला आहे, आर्य समाज हॉलमध्ये. तर तिथे आम्ही जातो. आता ट्रेन पकडली आम्ही बोरवलीची आणि आता गोरेगावला उतरलो आहे. वर्कशॉपला पोचलो. तिथे सगळ्या आमच्या मैत्रिणी आल्या होत्या. खूप छान वाटत होतं. इथे आम्हाला पाईप क्लीनरचा मदतीने एक जास्वंदीचं फूल शिकवणार आहेत आणि ह्या माझ्या मैत्रिणी आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही जास्वंदीचं फूल बनवलं. तिथे थोडासा चहा बिस्किट पणही खाल्ला मी. चहा पिऊन जरा मस्त वाटलं. पाऊसही पडत होता म्हणून. आणि अशा प्रकारे मी माझं जास्वंदीचं फूल तयार केलं. मी स्वतःच्या हाताने हे फूल तयार केलं. त्यासाठी मला खूप खूप मस्त वाटलं. काहीतरी नवीन गोष्ट शिकायला मिळाली. पाईप क्लीनरच्या मदतीने आपण वेगवेगळी फुलं तयार करू शकतो. ह्या मॅडम सांगत होत्या आम्हाला. खूप मस्त वाटलं ते बघून सगळं फुलांचे व्हेरायटीज. आणि छान प्रकारे ह्या मॅडम आम्हाला सांगत होत्या कसं बनवायचं, कसं काय करायचं. ते व्यवस्थित आम्हाला गाईड करत होत्या. खूप छान झालं आमचा वर्कशॉप. एकदम एक नंबर झाला आमचा वर्कशॉप. खूपच मजा आली. अशा प्रकारे आम्ही सगळी फुलं बनवली एकेकानी. हे जास्वंदीचं फूल आहे. खूप छान वाटत होतं. आपण स्वतःच्या हाताने काहीतरी बनवलं आणि ते पण फूल. आणि अशा प्रकारे व्हेरायटीज पण आहेत, आपण बनवू शकतो या पाईप क्लीनरच्या मदतीने. थँक्यू सो मच.